नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल आर ऑन अ मिशनवर. मुलींच्या मनात नेहमी एक मोठा संभ्रम असतो, विशेषतः जेव्हा त्या कोणाचा तरी विचार करत असतात. तो माझ्याशी रोज बोलतो, माझी काळजी घेतो, पण त्याच्या मनात नक्की काय आहे? त्याला मी खरोखर आवडते का? की मला तो फक्त एक चांगली मैत्रीण मानतो? हा प्रश्न बऱ्याच मुलींना रात्री झोपू देत नाही. मुलांचा स्वभाव असा असतो की ते बऱ्याचदा आपल्या भावना शब्दांतून व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या काही सवयी, त्यांचं वागणं आणि सायकोलॉजी बरंच काही सांगून जाते. आज मी तुम्हाला काही अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही 100% ओळखू शकाल की त्या मुलाच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची भावना आहे की नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा सल्ला तुमचं नातं अधिक स्पष्ट करेल. तो तुमच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवतो का? माझा पहिला सल्ला, त्याच्या आठवणींवर लक्ष द्या. जर तुम्ही त्याला खूप आधी एखादी गोष्ट सांगितली असेल, जसं की तुम्हाला कोणता रंग आवडतो, तुम्हाला कोणत्या प्रकारचं गाणं आवडतं, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी छोटीशी घटना, आणि ती गोष्ट त्याला आजही जशीच्या तशी आठवत असेल, तर समजून जा की तो तुमच्याकडे खूप बारकाईने लक्ष देतोय. मुलं फक्त त्याच व्यक्तीच्या गोष्टी लक्षात ठेवतात जी त्यांच्यासाठी खूप खास असते. आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज. जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता किंवा एकत्र बसलेले असता, तेव्हा त्याचे डोळे कोणाला शोधत असतात. जर तो वारंवार तुमच्याकडे बघत असेल किंवा तुमच्याकडे पाहताच त्याने नजर चोरली, तर ही एक मोठी हिंट आहे. तसेच जेव्हा तो तुमच्याशी बोलतो, तेव्हा तो पूर्णपणे तुमच्याकडे वळून तुमचे म्हणणे लक्ष देऊन ऐकतो का? जर त्याची बॉडी लँग्वेज तुमच्या दिशेने झुकलेली असेल, तर तो तुमच्यात गुंतला आहे. तो तुमच्यासाठी वेळ काढतो का? आजच्या काळात प्रत्येकजण बिझी आहे, पण माझा हा सल्ला नीट लिहून ठेवा. ज्याला इच्छा असते तो वेळ काढतोच. जर तो मुलगा कितीही कामात असला, तरी तुमच्या एका मेसेजला किंवा कॉलला उत्तर देण्यासाठी वेळ काढत असेल, किंवा मी बिझी आहे नंतर करतो असं न म्हणता तुमच्याशी बोलण्याचे बहाणे शोधत असेल, तर तुम्ही त्याच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात वर आहात. तो तुमच्या मनाला मान देतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा त्याला आयुष्यात किंवा करिअरमध्ये काही मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा तो तुम्हाला विचारतो का? मला या गोष्टीवर तुझं काय मत आहे हे जाणून घ्यायचे, असं तो म्हणतो का? जर एखादा पुरुष तुमच्या सल्ल्याला आणि मताला महत्त्व देत असेल, तर याचा अर्थ तो तुम्हाला केवळ तात्पुरतं पाहत नाही, तर तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि असण्याचा आदर आहे. तुमच्या अवतीभोवती असताना तो थोडा नर्वस होतो का? मुलं एरवी मित्रांसोबत खूप बिनधास्त आणि लाऊड असतात, पण जेव्हा ती मुलगी समोर येते जी त्यांना मनापासून आवडते, तेव्हा ते थोडे शांत किंवा नर्वस होतात. जर तुमच्याशी बोलताना तो त्याचे केस नीट करत असेल, कपडे व्यवस्थित करत असेल, किंवा काय बोलावे हे सुचत नसल्यामुळे थोडा अडखळत असेल, तर समजून जा की त्याच्या मनात धाकधूक सुरू आहे. मुलींनो, शेवटी मला तुम्हाला एकच प्रॅक्टिकल सल्ला द्यायचा आहे. इशारे समजून घेणं चांगलं आहे, पण गृहीत धरू नका. जर तुम्हाला वर सांगितलेल्या 5 पैकी 4 गोष्टी त्याच्या वागण्यात दिसत असतील, तर शक्यता खूप जास्त आहे की तो तुमच्या प्रेमात आहे. पण जोपर्यंत तो स्वतःहून किंवा तुम्ही दोघे समोरासमोर बसून स्पष्टपणे बोलत नाहीत, तोपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. कधीकधी जास्त विचार केल्याने आपण स्वतः चुकीचे अंदाज लावतो. जर तुम्हाला खूप जास्त संभ्रम असेल, तर योग्य वेळ पाहून तुम्ही त्याला हलकासा इशारा देऊन पाहू शकता.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे होते काही सायकोलॉजिकल आणि प्रॅक्टिकल मार्ग ज्याने तुम्ही ओळखू शकता की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? किंवा तुम्हाला त्या मुलामध्ये यातली कोणती लक्षणं दिसली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. आणि अशाच प्रॅक्टिकल मानवी स्वभाव आणि नात्यांवर थेट मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या आर ऑन अ मिशन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मनात स्पष्टता ठेवा आणि आनंदी राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, फक्त आणि फक्त आर ऑन अ मिशनवर. धन्यवाद.